पहिल्याच दिवसाच्या या संघर्षाच्या लढाई आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. जबरदस्त पद्धतीचे मॅचेस आतापर्यंत सुरू आहेत. शेवटच्या टप्प्यापर्यंत मॅचेस आपल्याला जाताना पाहायला मिळालेत. चला बोलवत मॅचच्या दिशेने. मॅच ऑन गेम ऑन. पहिल्या चेंडूवरती सुरुवात धमाकेदार बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, शॉट कव्हर पॉइंट मधून बॉल काढण्याचा प्रयत्न होता. नवीन कराळे आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. नवीन आणि त्याच्या सोबतीनं स्ट्रायकिंग एंडला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती ज्ञानेश्वर लदगे हलक्या हातानं नवीनच्या बाटमधून फटका सिंगल या बॉलवरती मिळते. गोलंदाज तयार. गतिमाने बॉल हलक्या हाताने एक्स्ट्रा कव्हरला खेळले. क्षेत्ररक्षक पोहोचतील का पाहूया. आउटफील्ड फास्ट आहे. चांगली फिल्डिंग. 2 धावा या बॉलवरती मिळतात. संघाची धावा संख्या ही जाऊन पोहोचलेली ती 3 या धावा संख्येवरती. दुग्गू अजय गायकवाड जे संघाचे सहसंघ मालक आहेत त्यांच्या वतीनं विकेट अटॅकसाठी 500चं पारितोषिक आहे. तीन धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती स्ट्रायकिंग एंडला ज्ञानेश्वर. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. फ्लाइट देतात एरियल रूट. आणखीन एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. गणेश कोंडे बॉलिंग करत असताना या पहिल्याच ओव्हरमध्ये जबरदस्त पहिल्या मॅचमध्ये त्याची आज बॅटर आज बॉलर कामगिरी राहिली. त्यानंतर आता सेकंड मॅच तो मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आडवा बॅटनं हा कडवा आहे प्रहार. थोडासा क्रीजचा चांगला वापर केला. बॅकफुटला जात खेचलेला फटका. स्लॉक स्वीपचा षटकार. पंच चेक करूयात का.
बघा पंच लाईन दिसत नाहीये त्या कारणास्तव जो का ऑनफिल्डचा 6 चा प्रेक्षक देखील षटकार प्रेक्षकाने देखील घोषित केलेला. आता स्वतः दुग्गू वेद 11 संघाचे संघ मालक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि ते कॉमेंट्री बॉक्स मधून अगदी पहिल्या खुर्चीवरती बसून मॅचचा आनंद घेतात. चांगली व्यवस्था संपूर्ण टीमची नुकताच या दोन्ही संघ मालकांनी केलेली. आम्हाला देखील चांगला जेवणाची व्यवस्था केली आणि दुग्गू वेद 11 या संघासाठी सुवर्ण संधी. हा सामना जर जिंकला कॅप्टन गणेश कोंडे यांच्या नेतृत्वाखाली तर संपूर्ण संघाला 2000 रुपयांचं पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येईल. हो ऑन साईडला प्रयत्न चांगले आहेत बघा. संघ मालक आल्याच्या नंतर असे प्रयत्न पाहायला मिळत असतात आणि 2 धावा या बॉलवरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 2च्या साह्यानं 12 या धावसंख्येवरती. दुसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती चैतन्य आलेत. रोशन कराले टीमचे भक्कम पाठीराखे यांचं सुद्धा नुकताच आगमन झालेले. त्यांचं हार्दिक स्वागत. चैतन्य तयार. बॅकफुटला जाऊन जेलची शक्यता. रोशन आले आणि कॅच पकडली. फलंदाज बाद. धक्का पहिला. आज दबदबा आहे रोशनचा. 12ला पहिला गडी बाद. नवीन कार्यालय आणि जय कार्यालय यांच्यासाठी पारितोषिक आहे. सलग 3 चौकार किंवा सलग 3 षटकार जर ठोकले तर 1000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्यासाठी आहे. चैतन्य बॉलिंग करतात. व्हाईट बॉल टाकला. टीमची धावसंख्या दोघांपैकी एक विकेट जरी घेतली गोलंदाजाने तर 500चं पारितोषिक. खोलत होता चेंडू. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये स्वतः संघ कर्णधार मैदानाच्या आतमध्ये उपस्थित झालेले आहेत. 1 रन या बॉलवरती टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 1च्या मदतीनं 14 या धावसंख्येवरती. दोन्ही संघांचे संघ मालक आता उपस्थित झालेले आहेत. आपण पाहतात दुग्गू वेद 11 संघाचे दोन्ही संघ मालक. डायरेक्ट थ्रो स्ट्रायकिंग एंडला परंतु 1 रन पूर्ण होते. 1च्या मदतीनं संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ते 15 या धावसंख्येवरती. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी राहतो ओव्हर नंबर 2 मध्ये. या बॉलला विकेट घेतली चैतन्य तर चैतन्यसाठी 500चं पारितोषिक स्वतः संघ मालक यांच्याकडून. विश्वाजी शेंडे साहेब आणि अजयजी गायकवाड यांच्या वतीनं हे आपल्यासाठी पारितोषिक आहे. हे दोन्ही संघ मालक आहे. दिलदार संघ मालक आहेत. दोन्ही संघ मालक आपल्या टीमसाठी हवेत खेळलेत. लॅप स्ट्रोक आहे. ऑन साइडला सहजतेने फोरआर्मच्या साह्याने टर्न केलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयच्या बॅट मधून आलाय. चौका. टीमची धावसंख्या 4च्या मदतीने जाऊन पोहोचलेली आहे 19. झाली होती युट्यूबला जेव्हा तो ऑर्केस्ट्रामध्ये गाणं बोलत होता. एकुलता एक मी बापाचा. त्यानंतर इन्स्टावाला नाही तुझा गाववाला मी बॉयफ्रेंड आहे. त्या काळामध्ये हे नाव तुम्हाला संगीत क्षेत्रामध्ये सातत्याने ऐकायला नक्की मिळेल. 19 झाले. त्याला जास्त टाइमपास करू नका प्लीज. गणेश कोंडे यांच्या प्रत्येक विकेटला 500. पाऊस पडला आज पैशांचा नुसता पाऊस.
आता बघूयात आता किती पैशाच्या पावसामध्ये भिजतो गणेश कोंडे. थांबला थांबला, कॅल्क्युलेशन चालू झाला आता. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा आहेत. रायगडचे टायगर अजय गायकवाड यांच्या वतीने दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा आहेत. लाऊड अपीले रन घेतलेले नाही आहेत. शेंडे साहेब देखील उपस्थित आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्यांच्या वतीने देखील दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. चांगला खेळ केला हे महत्वाचं आहे. जिंकणं आणि हारणं या नाण्याच्या दोन बाजू आहेत. नवीन कराड्यांची विकेट जर घेतली गणेश कोंडे यानं तर नवीन कराडे यांना 1000 रुपये. बघूयात गोलंदाज तयार. हो, प्रॉपर यॉर्कर, बँग ऑन टार्गेट. धावसंख्या 19. यॉर्कर लॉफ्ट करतात, टर्न केला बॉल काऊ फेसला. पहिली सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे. ओ धोक्याची धाव. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होण्याची शक्यता आहे आणि पंचांचा इशारा. फलंदाज नवीन कराले इथून बाद. स्लाइडली ओ पिच दिला, त्याचाच फायदा. सिक्सर. विकेट घेतली नवीन आलेला फलंदाज संकेतची, तर त्यांना 1000 रुपयांचा पारितोषिक आहे. डॉट बॉल. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली ती 26. या धावसंख्येवरती 26 ऑन स्कोर कार्ड. गणेश कोंडेसाठी हे पारितोषिक आहे. संकेतची विकेट घेतली तर 1000 रुपयांचा पारितोषिक गणेशला. वेगवाने चेंडू शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न वेगाने आला होता चेंडू शरीरावरती. पहिली सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल थोडीशी मिस्टेक. 2 रन या बॉलवरती. 1 शॉट असा पंचांचा इशारा आलेला आहे. म्हणजे 1च रन या बॉलवरती मिळेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 या धावसंख्येवर. 27 धावपटलावरती 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आणि 3 ओव्हरमध्ये धावा बनवल्या त्या 27. पाणी घेऊन जा एक्स्ट्रा खेळाडू. बघा दुग्गू वेद 11 हा संघ जर म्हणजे क्वालिफाय झाला आणि फायनल डे ला म्हणजे फायनल पर्यंत जर पोहोचला तर फायनल डे ला संध्याकाळी
रायगडचा टायगर अजय गायकवाड यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा असणार आहे फक्त आणि सगळे सेलिब्रिटी या ठिकाणी उपस्थित होतील. म्हणजे दुग्गू वेद 11 हा संघ जर फायनल मध्ये जाऊन पोहोचतोय तर सर्व या परिसरामधील सर्व खेळाडूंसाठी जबरदस्त मेजवानी. रायगड के टायगर अजय गायकवाड यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा या स्पर्धेच्या वतीनं आपल्याला ऐकायला मिळणार आहे. बॉलिंग मार्कवरती प्रणित आलेत आता. गणेश देशमुख आलेत. बॉल तयार. खोलवा टपाचा चेंडू लेग स्टिक जरूर मिस करतो. पंचांचा इशारा वाईट बॉल एक्स्ट्रा रन. या बॉलवरती मिळते टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 28 धावा पुस्तकावरती. आणि संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यानं विशेष मेहनत घेतलेली संपूर्ण स्पर्धेला यशस्वी करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे ते प्रवीणजी पवार यांचं देखील विशेष कौतुक करत खास करून अजय गायकवाड आणि त्याचबरोबर आमच्या शेंडे साहेब यांच्या वतीनं त्यांचं विशेष कौतुक. चांगला चेंडूने सुरुवात केलेली आहे. डॉट बॉल. हो चांगला चेंडू एज अँड टेकन फलंदाज बाद महत्वपूर्ण विकेट. बॅट्समन आउट. गोलंदाज तयार गणेश. वेगवाने चेंडू आडवा पाटना केला प्रार. ओ गुड फिल्डिंग. पंचांचा इशारा 4 धावा परंतु प्रयत्न आवडले असेल तर एकदा रुपयेसाठी जोरदार आला. शेवटचा टप्पा बाउंड्रीच्या बाहेर पडला परंतु ज्याप्रमाणे त्यानं प्रयत्न केलेले आहेत ते कौतुकास्पद होते. 4 धावा या बॉलवरती. टीमची धावसंख्या 4च्या मदतीने पुढे जात असताना 32 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज विक्की मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार गणेश. आडवा बाटना फटका वॅकंड एरिया. सलगचा दुसरा 4 हा विटरत असताना विक्की मैदानाच्या आतमध्ये दुसरा चौकार. आता या चेंडूवरती जर विकेट गेली तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आपल्या समवेत महाराष्ट्राचे लाडके गायक रायगडचे टायगर म्हणून ज्यांची ओळख येते अजय गायकवाड कर्जतकर उपस्थित आहे. त्यांच्याकडे सुद्धा एक माईक आपण दिलेला आहे तर आता बघूयात त्यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया येणाऱ्या काळामध्ये ऐकत आहोत. पंचांकडे लाऊड अपील लेग बिफोर द स्टंप्स साठी करण्यात आली होती. डॉट बॉल. शेवटचा अंतिम चेंडू राहतो. टीमची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली ती 36 या धावत संख्येवरती. 2 चौकार आले फाईन लेगला विकीच्या बॅटमधून बरोबर स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधोमध. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. एक तेरी तो एक मेरी अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. रेफर करण्यात आलेला आधी
तर सोडलं होतं का बॅट्समन हे पाहणं कदाचित गरजेचं आहे. नॉट आउट आहे. नॉट आउट, नॉट आउट. चला विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती घेत आहोत. धावसंख्या जाऊन पोचली ती 36-36. नॉट आउट दिलाय पंचांना. चला आपलं समवेत आता अजय गायकवाड कर्जत करत विचारूया त्यांना जो तुमचा एक धमाकेदार संगीत पूर्ण महाराष्ट्राने त्याला प्रचंड वेळ दिलं, ती संकल्पना तुम्हाला कशी सुचली? सगळ्यात प्रथम की अस्सल माणगाव ग्रामपंचायत प्रीमियर लीग अतिशय सुंदर आयोजन आहे आणि सर्वांची मेहनत आहे अस्सल माणगाव सर्व खेळाडूंचं. आणि एक इच्छा असते प्रत्येकाला की दरवर्षी आपली प्रीमियर लीग कधी येते आणि आज मी स्वतः टीम घेतलेली आहे. तर माझ्या टीमला पण आणि सगळ्यांनाच पुढील वाटचालीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. एक महत्त्वपूर्ण प्रश्न, जो तुम्ही लॉकेट आता परिधान केलेला आहे, अटक करावं पुण्यात, या गाण्यानं प्रचंड प्रेम दिलेलं आहे अजय गायकवाड यांना. या गाण्यानं संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावून सोडलेली, ती नक्की संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये कशी? माझी गाडी प्रत्येक वेळेला पोलीस अडवायचं. मग मी बोललो पोलिसांच्या विरोधातच काहीतरी गाणी करतो, म्हणून ते गाणं केलं आणि हिट झाले, बाकी काही नाही. आणि मी असं बोललो षटकार जातो म्हणून मी बोलत नाही. डीजे बजाव. जेव्हा तेव्हा पोलीस गाडी अडवायचे म्हणून पोलिसांच्या विरोधामध्येच गाणं काढला आणि त्याच्यानंतर पोलिसांना कुठला टोल नाका नाही भरत, कुठं पोलीस अडवीत पण नाही. पोलिसांना तिथून कोपरापासून हात जोडले असेल, याला पकडणं धोकादायक आहे. गाडीची पाठी बघितली, अटक करा पुण्यात विषय खोले. हॅलो, चला लवकर बॉल द्या, कारण की सामन्याला उशीर करू नका, आपल्या शेवटला त्रास होईल. ना आपला कॅप्टन गणेश कोंडे तापलाय. नाही लाजबाब आहे. गणेश कोंडे बोललो तो विषय खोले. जिथे विषय गंभीर तिथे गणेश कोंडे खंबीर. एज लागली आहे, जेलची शक्यता होती, कॅच का घेतली ना विकेट किपरनं, हा मोठा प्रश्न. तेच सांगत असताना कॅप्टन गणेश कोंडे, मला पण चिंता वाटायला लागली का अशी कॅच का सोडतात मुद्दाम माझ्या संघातले. असं करू नका, मला धोके चिन्ह देऊ नका अजिबात कोणीच. कदाचित आपल्या किपरला जेवताना एक पीस कमी आला असावा. नाही असं होऊ शकत नाही. गणेश कोंडेवरती सगळी सूत्र सोपवलेत, आता काय करतो काय माहिती. जरी पीस कमी आला असेल तरी नाराज होऊ नका, संध्याकाळी जंगी पार्टी होईल. हाफ ट्रॅकर पूल करतात, स्ट्रोक सुपर. मी बोललो का प्रॉब्लेम होतो, तू पीश मला बोलायला सांगू नको. आयवा कॅच त्या ठिकाणी पकडली आणि स्वरा स्पोर्ट्स यांच्या वतीनं प्रेक्षक कमाल जेल साठी. कोण होते प्रेक्षक? ज्याने कॅच पकडले त्यानेच, नाही तर टी शर्ट मिळणार नाही. राज सोनावले 10 बॉलाच्या आतमध्ये तू स्टेज जवळ पाहिजे, नाही तर टी शर्ट कॅन्सल. अतिशय सुंदर अशी बॅटिंग या ठिकाणी आपण पाहताय, धुवाधार बॅटिंग या ठिकाणी चालू आहे.
अस्सल मानगाव ग्रामपंचायत प्रीमियर लीगमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण देखील आहे या ग्राउंडवरती. शेवटचं षटक सुरू आहे. आतापर्यंत धावसंख्या 48, 48 धावा. आडव्या पाटणा फटका खेळतात. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पहिली सिंगल वेगानं. कॉल सेकंडचा. पवाचे दोन्ही खेळाडून क्षेत्र सोडलेलं आहे. आउट आहे. फलंदाज आउट आहे. हा विकी होता का आपला वडोलीचा? विकी लदगे. अरे यार हे तर लय भयानक यार, असं नका करू. मी त्याला ओळखलंच नव्हतं पहिल्यांदा. विकी तुला माहित आहे ना असं बाबा, असं नाही ना. विकी 2 चौकार मारले का? हे चुकीचं केलंस तू अतिशय. शोभत नाही तुला या गोष्टी सगळ्या. असू दे. धावसंख्या 49 या धावसंख्येवरती आतापर्यंत शेवटच्या अंतिम 2 चेंडू आता बाकी राहिलेत. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत, आपण त्वरित पोचा. बॉल तयार. खाली राहिला चेंडू अपेक्षा होऊन चांगला चेंडू. डॉट बॉल. पुढील सामना भीमसेन 11 बनाम शुभम एंटरप्राइजेस. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला लगेचच रिक्वेस्ट करत आहोत, आपण त्वरित पोचा. चला शेवटचा बॉल आहे मला वाटतंय. शेवटचा बॉल. ह्या ठिकाणी आयुवा कॅच ज्याने घेतला ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. नो बॉल. आउट कॉल फ्रॉम दी अंपायर. आणि त्याला पाठवलं सर लॉंग ऑन. बाउंड्री लाईनच्या बाहेर ओव्हरस्टेपिंगचा हा नो बॉल. टोटल धावा 7. धावा पुस्तकावरती धावा आता लागत असताना तब्बल 56 या धावा संख्येवर. अब तक 56. महत्वपूर्ण 7 धावा. क्या बात आहे. मथुरच्या वेगाने धावणारा आमचा क्या बात आहे. आणि विकेट. वाईट बॉल पंचांना कॉल केला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती रनआउट साठी पंचांना रेफर करण्यात आलेला. म्हणजे वाईटची 1 रन तर नक्की मिळेल, परंतु बॅट्समन आउट आहे की नाही ते पाहण्यासाठी पंचांना रेफर केलं. आता आपण पाहतात मला वाटतं गणेश कोंडे टेन्शन मध्ये आल्यासारखे दिसत आहेत. काही टेन्शन घेऊ नका. दत्ता भाऊ सोबत आहे म्हणजे काही काळजी करायचा विषयच येत नाही. भाऊ लदगे तर आहेतच, त्याचा तर विषय एकदम गंभीर आहे. भाऊ लदगे कुठल्या कोपऱ्यात आहेत काही समजलं नाही. पण फलंदाज बाद मी पहिल्यांदाच बोललो होतो बाबा. पहिला सामना जिथे डुग्गू वेद 11 संघाने टॉस जिंकून बॅटिंग घेऊन मॅच जिंकली होती, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये फिल्डिंगचा निर्णय घेतला का हा मोठा प्रश्नचिन्ह. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. लॉफ करतात. सुपर फटका संदीपचा. सिक्सर. पहिल्या सत्राचा डाव इथून आता पूर्ण होता आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 63 या धावसंख्येवरती. विजयासाठी 64 धावसंख्येची गरज आहे. चला पुढील मॅचच्या दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपल्याला विनंती करत आहोत की आपण टॉस करण्यासाठी उपस्थित व्हा.
सुप्रसिद्ध संगीत. तर मला वाटतं जुने जाणते खेळाडू की ज्यांनी देखील एक काळ गाजवलेला आहे, सुनील अहिर मला वाटतं अंपायरच्या भूमिकेमध्ये आता आपल्याला दिसतात. अतिशय जाणकार खेळाडू आहे. बघा आता हलक्या हलक्या लाईव्ह ऑर्केस्ट्राच्या आता आपल्याला देखील चुणूक लागलेली आहे. विचार करा, जर दुग्गू वेद 11 हा संघ जर फायनलमध्ये पोहोचला तर रविवारी संडे धमाका या स्पर्धेच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे ज्यासाठी प्रेक्षक आतुर असतात ते आपल्याला आपल्याच विभागामध्ये पाहायला मिळेल. ऑफ करायचं होतं, आडवा पाटणा प्रहार आहे. सुरुवात दमदार आहे चैतन्याच्या मदतीनं. पहिली सिंगल तर वेगानं आणि बघता बघता बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचं लक्ष अचूक होतं का ते पंचांना चांगलं ठाऊक आहे आणि स्क्वेअर लेगला हा चौकार. पहिला चौकार ओव्हर द स्टंप्स. खोलत होता, एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर केलं. व्हॉट अ शॉट. या चेंडूवरती लिहिलं होतं कॅपिटल लेटर्स मध्ये क्लास. बॉल सीमा पार, चौकार. बजाव डीजे. ₹1000 पारितोषिक. फुल टॉस आहे. ओ मिस टायमिंग आहे स्ट्रोक. 2-2 खेळाडू जेलची शक्यता. कॅच ड्रॉप. सोपी झेल इथून सुटली आहे, सोपी झेल. चैतन्यासाठी मला वाटतं लकी ड्रॉचं कुपन ओपन झालेलं आहे. सन्माननीय श्रीमान उद्योजक पुष्पजी पोद्दार साहेब यांचं नुकताच आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. आम्ही साहेबांना विनंती करत आहोत की आपण सन्मानानं आमच्या व्यासपीठावरती यावं. अस्सल मानगाव ग्रामपंचायत प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही आपल्याला विनंती करत आहोत. संदीपजी कराळे साहेब आपल्या आवर्जून वाट पाहतात. आपण यावं व्यासपीठावरती. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
रवींद्र शेंडे साहेब देखील आलेले, त्यांचं हार्दिक स्वागत. आडवा बाटना, कडवा प्रार, क्षेत्ररक्षक डीप मध्ये, कॅच ड्रॉप, कॅच सुटली आहे. प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे, दुसरीचा प्रयत्न चालवला. 2 धावा या बॉलवरती पूर्ण होत असताना टीमची धाव संख्या दोन धावा या बॉलवरती टीमची धावसंख्या 2च्या मदतीनं पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली ते 11 या धावसंख्येवर. पहिलं षटक टाकत असताना सचिन माळी आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. दोन्ही संघाचे संघ मालक आपल्या या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. पाहूयात आता सचिन तयार. हाफ ट्रॅकर खेचून मारला, बॉल सीमा पार, स्क्वेअर लेगला षटकार बजाव. नवीन भावा काही टेन्शन घेऊ नका, सगळा आनंदात केला, आनंद घ्या क्रिकेटचा. मी लय फॅन आहे नवीनचा, पण आजचे दिवस नाही, माझ्या टीम बरोबर खेळतोय. संकेतजी शेळे साहेब उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक असं स्वागत. लक्ष्मण बॉलर खलास, डोक्याची घंटा वाजण्याची शक्यता, आणि लक्ष्मण बॉलर सरच्या आलेला आहे. आणि क्या बात आहे, मी पहिलेच म्हटलं डोक्याची घंटा, लक्ष्मण म्हणजे डोक्याची घंटा, जुना जाणता खेळाडू अगदी. आणि माझ्या मी पॅकर आहे पुतली टीमचा स्वतः. लक्ष्मण रेषा आखलेली आहे, मला वाटते तरी जवळजवळ मैदानात. हा, काळजी घ्या, सगळ्यांनी काळजी घ्या. आता असं वाटतं की मी कॉमेंट्री बंद करावी आणि नुसतं डीजे चालू ठेवा. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली ती 22. सन्माननीय श्रीमान उद्योजक पुष्पजी पोद्दार साहेब आपल्या या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा लगेचच आपण सन्मान या व्यासपीठावरती आपण करत आहोत आणि मान्यवरांचं स्वागत या चौकाराने आपण होतात. दुसऱ्या ठिकाणी देखील साहेबांना जायचं आहे, त्या कारणास्तव आपण पोद्दार साहेबांचा हा लगेचच विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती घेत आहोत. आपण या पोद्दार साहेब, आपण या स्पर्धेमध्ये आलात, या मंचाची शोभा आपण वाढवलीत, त्याबद्दल आम्ही आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. थँक्यू सो मच. आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करत आहोत. सन्माननीय संकेतजी शेळवण साहेबांचा देखील विशेष सन्मान आपण पुन्हा एकदा या व्यासपीठावरती घेत आहोत. साहेबांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आम्ही करत आहोत. हो, आणखीन एक सलगचा दुसरा चौकार काही सन्मान आहेत. आम्हाला देखील डीजेची आता ओढ लागलेली आहे. मला वाटतं जवळजवळ लक्ष्मण रेषा पार केलेली आहे
अतिशय सुंदर बॅटिंग या ठिकाणी आणि बॉलिंग अतिशय सुंदर. त्याचबरोबर सन्माननीय रवींद्रजी शेंडे साहेबांचा देखील विशेष सन्मान आम्ही या व्यासपीठावरती घेत आहोत. आम्ही शेंडे साहेबांना विनंती करतो की आपण यावं, या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आणि मी तिन्ही पोद्दार साहेबांचं त्याचबरोबर सर्व तिन्ही मान्यवरांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करत आहोत की आपण या ठिकाणी येऊन आपण या स्पर्धेची शोभा वाढवली. त्याचबरोबर सन्माननीय मिलिंदजी सोनावले साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. आम्ही त्यांना देखील विनंती करत आहोत की आपण यावं, आपलं सुद्धा आम्ही सन्मान या व्यासपीठावरती करतोय. जास्ती टाइमपास खेळाडूंनी मला वाटतं करावंच आहे. लवकर लवकर मॅच चालू करा. 30 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती आहेत. काही सन्मान आपण या व्यासपीठावरती घेत आहोत आणि आम्ही विनंती करत आहोत आमचे कुशनजी पोद्दार साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण आयवा कॅचचे टी शर्ट आपल्या शुभ हस्ते द्यावी. आयवा कॅच प्रेक्षक कमाल जेल आणि त्या जेलचा मानकरी ठरलेला आहे. काय नाव मित्र तुझं? राज सोनावले रे ही जेल पकडली होती आणि त्याला टी शर्ट देऊन इथे सन्मानित करत आहोत. त्यांच्या घरचे जर मॅच बघत असतील तर बोलले असतील काहीतरी फायदा केला पोरांनी जाऊन. धावसंख्या जाऊन पोहोचलेली MK 32 वरती. ऑफ करण्याचा प्रयत्न होता. थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू सो मच. आपण आलात त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. शेवटच्या बॉलवरती जर षटकार आला तर संघ मालकांकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. रायगड के टायगर राजेजी गायकवाड यांच्या वतीने पारितोषिक 32 धावा पुस्तकावरती आहेत. अजून 32 करायचे आहेत म्हणजे जवळपास अर्धा पल्ला गाठलेला आहे. समोर खेळतात फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला चेस मोठा होता. बॉल सीमा पार. 2 ओव्हर मध्ये धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 36. आता होऊन जाऊ द्या डीजे अजय गायकवाड यांचं संगीत. तिसऱ्या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा सचिन माळी आलेत. 18 मध्ये 28. रनसाठी जागा बनवली आहे. पहिली तर कंप्लीट केली आहे. सेकंडचा सुद्धा कॉल आहे. कॉल रोशनने नकार दिला. लेग बायच्या मदतीने एक सिंगल. या बॉलवरती टीमची धावसंख्या 37. विजयासाठी आता 17 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 17 मध्ये 27. गोलंदाज तयार. बॅकफुटला जाऊन पंच करतात. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एक रन कंप्लीट. कॉल सेकंडचा. स्ट्रायकिंग एंडला थ्रो आणि रोशन पोहोचलेत. किती लेझी क्रिकेट चालू. या धावा तुम्हाला रोखायच्या तर या धावा वाचवाव्या लागतील.
2 धावा या बॉलवरती टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 2च्या मदतीनं 39 या धावसंख्येवरती. जिथे 17 मध्ये 27चं इक्वेशन होतं आता तिथे 16 मध्ये 25चं इक्वेशन बाकी राहत आहे. फुल टॉस आहे. कव्हर पॉइंटला क्लिअर करतात. चेस आहे भरपूर खेळाडूसाठी. सेकंडचा कॉल आणि बघता बघता 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण झालेल्या आहेत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आत म्हटलं जातं ना, केवळ शक्तीने नव्हे तर युक्तीने देखील क्रिकेट खेळलं जातं. तसंच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये होत असताना या 2च्या साह्यानं संघाची धावसंख्या देखील पुढे चालली. टीमची टोटल आतापर्यंत 41 या धावसंख्येवरती 41. 64चं मोठं टार्गेट आहे परंतु आतापर्यंत 41 बनवल्यात. 23 अजून करायच्यात. बोलत तयार. चेस करण्याचा प्रयत्न. 55 वळण घेतलेला एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. टीमची धावसंख्या 1च्या मदतीने 42 या धावसंख्येवरती. विजयासाठी आणखीन 22 आवश्यकता. कुठेतरी चौकार षटकार जरा पाहायला मिळालं तर अजून मजा येईल मला वाटतं मॅचला. कुठेतरी विकेट आली तरी सुद्धा मजा येईल. अजिबात नाही येणार दादा, थोडी धोक्याची घंटा तुम्ही देऊ नका. आणि लो फुलटॉस होता. टर्न केला. लॉंग ऑनला बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. 1 रन कंप्लीट. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या 43. विजयासाठी आणखीन 21 यात आवश्यकता बाकी आहे. गणेश गणेश अरे बाबा, मला वाटतं गणेश ते दुकान खोललाय का काही समजत नाही. भाऊ तुम्ही जास्ती गाईड करू नका. बघा अजून ओव्हर कंप्लीट झालेलं नाही. विनाकारण गणेश आपण कॅप्टन आहेत. तुम्ही सुद्धा एक हातात पाणी घेऊन आपल्या टीमला कोणी गालबोट लावेल असं करू नका. मी घरी जाऊ का? सन्माननीय दिनेशजी रौंदल साहेब यांचं आगमन नुकताच होत आहे. आम्ही त्यांना विनंती करत आहोत आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत. लॉफ करतात. लॉंग ऑन लाईफ बॉल. जेलची आहे शक्यता आणि पकडली आहे जेल. फलंदाज बाद. या कपोलवर बाई आलो तर दुनिया. गणेश कोंडे माझ्या टीमचे मला वाटतं कॅप्टन आहेत. आता कॅप्टनची भूमिका कशी साकारतात बघूया. बिंदास लावा आता फिल्डिंग. चौकात आलाय. गणेशने बॅट बदलाचीच नव्हती. चौकात आलाय. डुगू वेद 11 साकिंग. आता बघूयात गणेश कोंडे साकिंग एंडला. धावा पुस्तकावरती धावा ते आतापर्यंत 43. आडवा बॅटना फटका. बघूयात आता कुठपर्यंत चाललाय चेंडू. चाललाय सीमा पार. बजावडीचे चौकार. योगाने ना दादा हा मनात बसला. गणेश बॅट्समन भुतलीवाला. नावलई गाजला. नावलई गाजला ना त्यानी मैदान गाजवला. बस आपण केलो रात्रभर. प्रत्येक खेळाडूच्या नावाचा गाणी होईल. जो चांगला काम करेल त्याच्या नावाचा गाणी बनेल. फक्त नवीनला सांभाळा. मला वाटतं नवीनला लास्टच्या बॉलिंगची बहुतेक धोक्याची घंटा आहे. नवीनला सांभाळा. धावसंख्या 3 ओव्हरमध्ये जाऊन पोहोचली ती 47 या धावसंख्येवरती. गण्या तू फक्त खेळत राहा. तुला स्कोर सांगतो आम्ही नंतर. आणि विजयासाठी 17ची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. काम एकदम खतरा. आता फक्त पाहिजेत 17. मारा 17. डायरेक्ट जाऊ आपण बघायला मशाची यात्रा. 12 बॉलमध्ये 17ची गरज आहे.
12 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 17ची गरज आहे. मारल्या 17 तर जाऊ बघायला माशाची यात्रा. लॉफ्ट करतात लॉंग ऑनला, जेलची शक्यता, मिस्टेक, सिक्सर बजावडीचे. टॉस बॉक्स मध्ये पुढील लढतीच्या. हॅलो, बॉल द्या, बॉल द्या. आला आला बॉल आलेला आहे. चला, भीमसेन 11चा कॅप्टन आणि शुभम 11चा कॅप्टन लवकर लवकर या, पुढच्या कार्यक्रमाला उशीर होतोय. या लवकर या. भूषण 11, शुभम 11, हा तुमचा लास्ट कॉल आहे, परत एंट्री नाही, बरोबर का? हॅलो, चला 11 बॉल 11. लाजवाब लाजवाब फिल्डिंग. स्वतः गोलंदाज सुंदर अशी बॉलिंग करून बॉल देखील अडवून देखील किपरच्या हातात जसा तसा थ्रो. दहा नंबरचं सरकार बाकी आता. बस खलास गाणे, अपेक्षा नव्हती तुझ्याकडनं एवढ्या वरती मारशील अशी, कारण नेणे बोलल्यानंतर विषय मोठा खोल आहे, तुला गरजच नव्हती एवढ्या वरतून बॉल मारायची. हॅलो, 10 नंबरचं सरकार बाकी होतं. चला, भीमसेन 11 आणि शुभम 11 लवकर या, टॉस करून घ्या. क्या बात आहे. अगदी फेमस आचारी या असतील मानगाव ग्रामपंचायत मधली एक व्यक्ती दीपकजी शेंडे या ठिकाणी या आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील मला वाटतं आपल्या या लीग मध्ये आपण हार्दिक स्वागत. शुभम 11 टॉसविन झालेत आणि बॅटिंग घेतलेली आहे त्यांनी. असंच येऊ द्या, असंच येऊ द्या. व्हाईट बॉल, धावत संख्या जाऊन पोचलेली ते आतापर्यंत. व्हाईट नाही दादा, व्हाईट आहे. वाईड पक्का वाईट आहे, व्हाईट आहे. 55 झालेत. दणका, खलास. क्या बात आहे, क्या बात. डबल झालीच पाहिजे. चौकार पण जाऊ शकतो कदाचित, पण नाही जाऊ शकत आता मला वाटतं. जवळच बॉल ही असू द्या. अतिशय कमी वयामध्ये ज्यानं महाराष्ट्र पोलिसाचा मान मिळवला असा आमच्या भुतोली गावचा ऋषिकेश जाधव. आणि मला वाटतं भुतोली गावाचं एक वैशिष्ट्य आहे का, पहिला कोणतरी सरकारी नोकरीमध्ये असणारा तो म्हणजे ऋषिकेश. 57 झालेले आहेत. विजयासाठी 7 पाहिजेत, 7. मोठा घात होऊ शकतो कारण 7 पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. इसे बोलतोय ऋषिकेश, महाराष्ट्र पोलिसाच्या कायद्याचा दणका.
आई तुझा ऋषिकेश पोलीस झाला ग आई तुझा ऋषिकेश पोलीस झाला आई तुझा ऋषिकेश पोलीस झाला ग आई तुझा ऋषिकेश पोलीस झाला बॅट बॉल खेळाया आज तो आला ग खेळाया आज तो आला बॅट बॉल खेळाया आज तो आला ग खेळाया आज तो आला कसा काम आहे भीमसेन 11चे सर्व खेळाडू एकच रन स्टेजच्या उजव्या साईडला आपले कॅप्टन आपली वाट पाहतात. माझ्या टीमला सांगितलं होता अख्खा महाराष्ट्रात मी कुठं हरलेलो नाही तुम्ही हारू नका. हा अख्खा महाराष्ट्रातलं सगळं जिल्हा फिरलो सगळं तालुका सगळ्या गावचं पाणी पिलो. ऐसी कोई गली नहीं जहाँ अजय गायकवाड की चली नहीं और हर जगह जो है उधर नली है भाई. बस मटन ही खाता है चिकन तुम खाता ही नहीं. 6 बॉलात एकच षटकार जर मारला हे नवीन वाटोलाच लागला. आता 1 रन पाहिजे फक्त. हा नवीन म्हणजे मोठी धोक्याची घंटा आहे. किती पण जवळ येऊ द्या लाव ताकद लाव. हा अंपर लोकांनी पण चांगला लक्ष ठेवा. दोन्ही आपलं संघ आहेत फक्त नवीनला सांभाळा. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. सुपर ओव्हर नाही आमचा संघ विजयी. खलास खलास काम खलास. अरे मैदानामध्ये ठेवत नाही काही बाकी असा खेळाडू टॉप लेवलचा आहे तो आमचा रॉकी. असा खेळाडू टॉप लेवलचा आहे तो आमचा रॉकी. अरे मैदानामध्ये ठेवत नाही काही बाकी या मैदानामध्ये ठेवत नाही काही बाकी टॉप लेवलचा आमचा खेळाडू आहे रॉकी. टॉप लेवलचा खेळाडू आहे रॉकी. बस चला माझ्या टीमनी सगळे एक साईडला या एक साईडला थांबा मध्ये जास्त जाऊ नका ग्राउंडच्या. अजय गायकवाड गेले तर मग मी पण गेला. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 13 बॉल मध्ये 36 सगळे संघ मालक आहेत ना सगळे एका जीवाचे आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं माझी टीम चुकून मुकून जर फायनलला गेली या स्टेजवरती ऑर्केस्ट्राच होणार. भले ज्यांनी ही सगळी सुविधा आयोजित केले त्यांच्या खिशाला किती पण झल लागली तरी चालेल पण ऑर्केस्ट्रा होणार. चला टी टाइम चाय घ्यायला चला. माझी टीम कुठे चला चाय घ्यायला. टी टाइम झालेला आहे तुमचा आता. चला तुमचा लई टाइम मागे झाला आता टी टाइम आहे. चला आणि संध्याकाळी अजून कुठला टाइम असेल तो पण होईल फक्त व्यवस्थित खेळा. 6 चौकार आणि 1 षटकार ठोकत ज्या रॉकीनं